महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे. त्यापैकीच ही एक. हिडिंबा. वारणावताच्या अग्निकांडानंतर पांडव वेश पालटून वनात भटकत होते. एका रात्री सर्व पांडव आपल्या मातेसह थकून झोपले होते. भीम मात्र जागृत राहून त्या सर्वांची राखण करत होता. तेव्हा हिडिंब नामक क्षुधार्थ नरमांस भक्षक राक्षसाला त्याचा वास आला. त्याने आपल्या बहिणीस हिडिंबेस त्यांचा शोध घेण्यास पाठविले. त्यांचा शोध घेत असलेल्या हिडिंबेस भीमसेन दिसला. ती अजानुबाहू सिंहाप्रमाणे धष्टपुष्ट खांदे असलेल्या, तेजपुंज शंखाप्रमाणे नितळ कंठ असलेल्या भीमाच्या प्रेमात पडली. तिने आपल्या भावाची अवज्ञा करण्याचे मनोमन ठरविले. कारण तिच्या मते बायकांच्या दृष्टीने पतीवरील प्रेम अत्यंत प्रबळ असते. पतिप्रेमापुढे बंधुप्रेमाचा काय पाड. तिने त्याच्याबरोबर विवाह करण्याचा निश्चय केला. आपला अवतार त्याला आवडणार नाही असे वाटल्यामुळे तिने एका सौंदर्यवती स्त्रीचे रूप धारण केले. उत्तम अलंकाराने नटलेली ती सुंदरी त्याला म्हणाली, या निबिड अरण्यात राक्षसांची वस्ती असते हे तुम्हाला माहिती नाही असे दिसते. मी हिडिंब राक्षसाची भगिनी हिडिंबा आहे. तो तुम्हाला खाण्यासाठी टपून बसलेला आहे. मला मात्र तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. त्याच्यापासून मी तुम्हाला वाचवीन. आपण डोंगर दऱ्यातील दुर्गम घळीत राहू. हे ऐकून भीमसेन म्हणाला, माझ्या भरोशावर सुखाने निद्रा करीत असलेल्या माझ्या मातेचा आणि भावंडांचा मी त्याग करू शकत नाही. त्यांना राक्षसाच्या जबड्यात लोटून मी तुझ्याबरोबर येईन असे तुला वाटलेच कसे? तू या सर्वांना उठव. मी सर्वांचे त्याच्यापासून संरक्षण करेन. तुम्हा सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याइतपत शक्ती माझ्याजवळ खचितच आहे. तू मला कोण समजतेस? मी कुठल्याही क्रूरकर्म्यापासून यांचे रक्षण करण्यास समर्थ आहे. त्यांची झोपमोड करायची माझी मुळीच इच्छा नाही. तुला हवे असल्यास तू इथे थांब अथवा जा. मला राक्षसाची भीती मुळीच दाखवू नकोस. हिडिंबेला जाण्यास बराच काळ लोटला असे बघून हिडिंब स्वतःच त्या मानवांच्या शोधार्थ आला. तेव्हा त्याने आपल्या भगिनीस मानवी स्त्रीच्या रूपात बघितले. तिने केसात गजरा माळला होता. रेखीव भुवया, चाफे कळीसारखे नाक, पाणीदार डोळे, कुरळे केस, नाजूक व मोहक नखे, मुलायम त्वचा असलेल्या त्या सुंदरीस बघून त्याच्या लक्षात सर्व प्रकार आला. तो हिडिंबेस म्हणाला, हे कुलंकिनी, तुझा धिक्कार असो. यत्किंचित मानवाच्या प्रेमात पडून तू माझ्याशी द्रोह केला आहेस. थांब, या सर्वांबरोबर मी तुझाही नायनाट करून टाकतो. तेव्हा भीमाने त्याला यथेच्छ गाली प्रदान केले आणि म्हणाला, थांब, तिथेच थांब. ती माझ्या प्रेमात पडली यात तिचा काहीच दोष नाही. फार तर मदनाचा दोष आहे असे म्हणता येईल. तुझा अपराधी मी आहे. ये, माझ्याशी लढ. माझ्या देखत स्त्रीच्या अंगावर हात टाकणे कुठल्याही पुरुषाला जमणार नाही. त्याने लगेच हिडिंबवर चाल केली. दोघेही मत्त हत्तीप्रमाणे झुंजू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून कुंती व इतर पांडव जागे झाले. अर्जुन भीमाच्या मदतीला धावला. तेव्हा भीमाने त्याला थोपविले. त्याने राक्षसाला उचलून घेतले. त्याला गरगरा फिरवून खाली आपटले. त्या राक्षसाने शंखध्वनी केला. तेव्हा ओल्या नगाऱ्यासारखे त्याचे ओरडणे भासू लागले.
सर्व अरण्य त्या आवाजाने दुमदुमले. नंतर भीमाने त्याला आपल्या गुडघ्यावर आडवे पाडले व त्याचे कमरेपाशी 2 तुकडे केले. राक्षसाचा निपात झालेला बघून सर्वांनी भीमाचे खूप कौतुक केले. अर्जुन म्हणाला, भीमा, तू हे फार मोठे काम केले आहेस, परंतु आपण दुर्योधनाला सुगावा लागण्या अगोदरच येथून दूर गेले पाहिजे. इतर पांडवांना सुद्धा अर्जुनाची सूचना पटली. ते सर्व तेथून निघाले. हिडिंबाही त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागली. ही भावाचा सूड घेण्याच्या विचारात आहे असे भीमाला वाटले व आत्तापर्यंत स्त्री दाक्षिण्य दाखवणारा भीम म्हणाला, तुझा भाऊ ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने तुलाही पाठवावे लागणार असे दिसते. युधिष्ठिराने त्याला थोपवले व म्हटले, स्त्री अवध्य आहे, तेव्हा देहरक्षणापेक्षा धर्मरक्षण जास्त महत्त्वाचे असते. तू तिला सोडून दे, ती आपले काहीही वाकडे करू शकत नाही. युधिष्ठिराचे बोलणे ऐकून हिडिंबा कुंतीच्या पाया पडली व तिला म्हणाली, माते, तू एक स्त्री आहेस. मदन स्त्रियांना कसा छळतो हे तुला चांगलेच माहिती आहे. तूच माझी मदत करू शकतेस. तुझ्या पुत्रामुळे मला मदनाची बाधा झालेली आहे. मी त्याच्याकरिता माझ्या भावाशी द्रोह केला. माझ्या गणगोताकडे पाठ फिरवली. मैत्रिणींचा त्याग केला. माझा स्वधर्म जो राक्षस धर्म आहे तोही सोडून दिला. तोच माझा पती होईल असा मी मनोमन निश्चय केला आहे. तुझा पुत्र मला झिडकारतो आहे. तसेच तूही मला झिडकारलेस तर मला माझे जीवन असह्य होईल. तू मला वेडी म्हटलेस तरी चालेल, नाहीतरी तुझ्या पुत्राचे वेड मला लागलेच आहे. तू म्हणशील तेव्हा त्याला परत आणून सोडेन, पण थोड्या दिवसांकरता का होईना तो माझा पती व्हावा. त्या आठवणींवर मी जगेन. तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून मी तुमची मुक्तता करेन. मी तुझी भक्त आहे. मी तुझी दासी आहे. तूच माझे मनोगत पूर्ण करू शकतेस. काहीही कर, पण मला माझा पती मिळवून दे. हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, ठीक आहे, भीम तुझ्याशी लग्न करेल, परंतु दिवसभर तू त्याच्याबरोबर यथेच्छ विहार कर आणि रात्री मात्र त्याला आमच्याकडे आणून पोचवत जा. युधिष्ठिराची आज्ञा भीमाने मानली, परंतु तो हिडिंबेला म्हणाला, मी शपथपूर्वक तुझा स्वीकार करतो, परंतु तुला पुत्र होईपर्यंतच मी तुझ्याबरोबर राहीन. भीमसेनाची अट हिडिंबेने मान्य केली. त्याच्यासह अनेकानेक निसर्गरम्य स्थळी हिडिंबा रममाण झाली. यथावकाश हिडिंबेने भीमापासून एका अमानुष पुत्राला जन्म दिला. त्याचे रूप राक्षसासारखे होते व त्याचे डोके केशविरहित होते. म्हणून हिडिंबा भीमाला म्हणाली, अहो, याचे डोके तर घटासारखे तुळतुळीत आहे, त्यावर केसच नाहीत. त्या दोघांनी त्याचे नामकरण केले व त्याचे नाव घटोत्कच ठेवले. घटोत्कचाच्या जन्मानंतर हिडिंबेने भीमाला स्वतःहून सांगितले, आता आपण एकत्र राहण्याचा कार्यकाल संपला आहे. हिडिंबेने भीमाला त्याच्या आईच्या व भावंडांच्या स्वाधीन केले व ती आपल्या पुत्रास घेऊन आपल्या मार्गाने निघून गेली. जाताना तिने कुंतीला वचन दिले की पांडवांना गरज पडेल तेव्हा माझा पुत्र त्यांची अवश्य मदत करेल. त्यांनी त्याचे स्मरण केल्यास तो नक्कीच त्यांच्या हाकेला धावेल. भीमसेनाची अट मान्य करून हिडिंबेने त्याच्याशी विवाह केला व आपल्या वचनाचे पालन करण्याकरिता त्याच्यापासून ती विना तक्रार बाजूला झाली. तिने एक हाती भीमाच्या त्या ज्येष्ठ पुत्राचे लालन पालन केले. त्याच्या जन्मजात शक्तीला योग्य वळण लावले. तो भीमसेनाचा पुत्र आहे व पांडवांना मदत करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे हे तिने त्याच्या मनावर बिंबवले व त्या कर्तव्याचा त्याला कधीही विसर पडू दिला नाही.
तिने आपण भीमसेनाची ज्येष्ठ भार्या असल्याचा कधी गवगवाही केला नाही किंवा आपला हक्कही मागितला नाही. तिने वचन दिल्याप्रमाणे घटोत्कच महाभारत युद्धात आपल्या पुत्रांसह लढला व कौरव सेनेला दे माय धरणी ठाय करून सोडले. शेवटी कर्णाला अर्जुनासाठी जपून ठेवलेल्या वासवी शक्तीचा घटोत्कचावर वापर करावा लागला. त्याच्या मृत्यूमुळे कर्णाची शक्ती घटली व अर्जुन सुरक्षित झाला. हिडिंबेला काय वाटले याबाबत महाभारतकार काही बोलत नाहीत. पण तिला काय वाटले असेल हे कोणतीही संवेदनशील व्यक्ती ओळखू शकते. इंद्रप्रस्थात आपण सुखी राहू शकणार नाही हे हिडिंबा ओळखून होती. त्यामुळे तिथे जाण्याचा आगाऊपणा देखील तिने केला नाही. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.